संवर्धन आपल्याला पाहायला मिळेल आणि याच्यासाठी ही लढत खरं तर आपल्याला पाहायला मिळेल. रवी नाईक यांना बनवतो या मॅच मॅन ऑफ द मॅच. खरं तर पूर्णपणे अगदी पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा जमत नव्हत्या, परंतु स्वतःच्या खांद्यावर टीमची जबाबदारी घेत असताना 7 बॉलमध्ये 25 धाब्यांची बारदार खेळी साकारली आणि एक चांगलं टार्गेट सेट केलं. चला योगेश दादा पारधी त्वरित आपली सेना घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. 2 षटकांचा सामना आणि त्या सामन्याचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी जाऊया आमचे सिनियर कॉमेंटेटर शेखर दादा पाटील यांच्याकडे. ते चांगलं मी म्हणेन बनवलं आहे, परंतु शेवट कसा असेल योगेश काही तर शेवट करेल. लय बिघडली जातीये, लय इथून मात्र थोडीशी भरकेडली आहे. 2 षटकारानंतर येणारी लय थोडीशी खराब पाहायला मिळेल. आणखी एक अवांतर टीमची धावसंख्या 37 धावा. शेवटचा बॉल या पूर्वार्धामधील या स्पर्धेच्या अंतिम मॅच मधील आणि पहिल्या इनिंग मधील शेवटचा अंतिम बॉल. शेवटचा अंतिम बॉल. शेवट सुद्धा आम्ही गोड करू. जरी वातावरण थंड झालं असलं तरी आम्ही गरमाट पैदा करू हे सांगत असताना अजय नाईकचा तडाखा आलाय सरळ ऑन साइडला. वरुण षडग्यार. बारा संपले. चला लगेच फिल्डिंग लावा आणि बॅटिंग साठी उतरायचंय. चला बॅडलाईटला सुरू झाली. टार्गेट आहे तब्बल 44 प्रति षटकामागे 22 ची सरासरी. 12 बॉल आणि 44 धावा. वर्ष 2 मध्ये ही स्पर्धा आदिवासी पनवेल प्रीमियर लीग किती यशस्वी झाली याचं जिवंत उदाहरण या सर्व प्रेक्षकांनी दिलंय. एकदा जोरदार टाळ्या प्रेक्षकांसाठी येऊन जाऊ द्यात, कारण प्रेक्षक आहेत तर स्पर्धा आहे. कोणतीही स्पर्धा असू द्या, त्यासाठी जर प्रेक्षक मायबाप असतील ना ते त्या स्पर्धेला उचलून धरतायत आणि या आपल्या सर्व लाडक्या प्रेक्षकांनी तेच केलंय. प्रत्येक टीमला सपोर्ट करण्यासाठी आले. शेवटच्या दिवशी सुपर 10 मध्ये संघ पाहायला मिळाले, त्यांचे सर्व सपोर्टर पाहायला मिळाले. आज संडे फंडे रविवार म्हटला तर आज सर्वजण सुट्टी आणि त्या सुट्टीचा अगदी वेळ काढून सर्वजण या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. येणारे 12 बॉल आणि त्या 12 बॉल मध्ये करायचे त्या 44. चला बॉलिंग सुरू करा आणि चला बॅटिंग लगेच चालू करा. कोण असेल चॅम्पियन, कोण असेल रनर अप, कोण असेल पर्व 2 मधील या स्पर्धेचा विजेता संघ. चॅम्पियन इज द चॅम्पियन. 12:44 संध्याकाळचं सत्र. खूप थंड वातावरण, त्यामध्ये जमवल्या 43. आता तीच गरमाट पैदा करावी लागेल, गरम वातावरण करावे लागेल योगेश पारधी आणि त्याच्या जोडीला रवी नाईक. रवी नाईकनं सुद्धा मागच्या मॅच मध्ये काय जबरदस्त खेळ केलाय आणि ही जोडी मात्र आता मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल वाईड आलाय, अवांतर इक्वेशन राहिले. येणारे 12 बॉल 43 धावा. 43. फुल टॉस बॉल
फुल टॉल वसूल केला गेलाय का, परंतु नाहीये. विकेटचा पतन. फुल टॉस बॉलवर क्षेत्र निवडू शकलं नाही. बराच उंच उडालेला चेंडू पाहायला मिळाला. अवकाशाला गवसणी घालणारा चेंडू आणि त्यानंतर तितकाच वेगानं खाली आला. पहिला विकेटचा पतन. ज्याच्यावर विश्वास होता तो फलंदाज इथून बाद बॅट्समन योगेश पारधी. शक्तिधुरा गौरीनाथ कोकणची लोककला, परंतु इथून मात्र लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये फलंदाज होते यावेळेला गुरुनाथ नाईक आले. फटका कन्वर्ट तर केला, परंतु क्षेत्रिक रक्षक तिथे सज्ज होता. काय फिल्डिंगचा नमुना, जबरदस्त फिल्डिंग सजवली आहे या मॅच मध्ये. दोन्ही संघ शर्तीचे प्रयत्न करतात, परंतु विकेट गेली बॅक टू बॅक 2 आणि इथून मात्र 1 या धावसंख्येवर गडी क्रमांक दुसरा बाद. मेगा फिनाले फायनल दिवस, त्यामधील शेवटची काही क्षण आहेत बघा. वेगवान चेंडू होता, सन्मान दिलाय. मिडऑफ मध्ये आपण पाहू शकाल एक सिंगल मिळाली जातीये. सिंगल न धावसंख्या आता 2 या अंकावर. चेंडू संपले तब्बल 3 बॉल. आता 9 बॉल मध्ये राहिल्यात 42 धावा. 9 चेंडू आणि 42 रन्स. 9 बॉल 42. स्लोवर 1 मिश्रत गोलंदाजी व्हेरिएशन दाखवतोय. आपल्यामधील चांगल्या गोलंदाजाचा नमुना इथं पेश करतोय. तुमच्याकडे वेग किती याला महत्व नाहीये, त्या वेगामध्ये तुम्ही मिश्रण कसे करता, चेंडू कोणकोणत्या पद्धतीने हाताळता, त्यामध्ये मग चेंडूला टर्न करता, स्किट करता किंवा वेगवेगळ्या शैलीनं चेंडूला हाताळतं हे महत्वाचं आहे. यावेळेला आउटसाइड दी ऑफ स्टंप दूरवर बॉल. पंच सांगतायत खराब बॉल आहे, लेंथ खराब आहे आणि त्याच्यावर एक्स्ट्रा धाव. टीमची धावसंख्या धावफलकावर जोडली 4. आता राहिल्या 40 धावा. 40 धावा. वेगाने येतोय क्षेत्र रक्षक, परंतु बॅकअप देत आहेत. एक सिंगल न 5 धावा जोडल्या. 44 धावा म्हटल्या तर थोडंसं मी म्हणे आव्हान कठीण आहे, कारण संध्याकाळच्या सत्रामध्ये मोठे फटके येणं, त्यासाठी तुम्हाला तितकी ताकद लावावी लागेल आणि ते मोठे कन्वर्ट फटके करायला तुम्हाला तितका चांगल्या फटक्यांचा वापर करावा लागेल. या वेळेला स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. षटक इथून पाहिलं तर पहिलं समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस टीमला करायचे होते 44 आणि जमल्या एक षटकामध्ये 5 धावा. चला लगेच सुरुवात करा गोलंदाजी. 6 बॉल आणि आता मात्र 39 ची गरज आहे. 6 बॉल 39. 6 बॉल्स रिक्वायर्ड रन्स 39. चॅम्पियन होण्यासाठी दोनही संघ सज्ज आहेत. 6 बॉल 39. एका बाजूला मोठे बंधू बॅटिंग करतायत, दुसऱ्या बाजूला छोटे बंधू गोलंदाजी करतायत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा आपण बऱ्याचशा जोड्या पाहिल्या असतील, अगदी मग ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा अशा खूप साऱ्या जोड्या, आणि त्यांनी क्रिकेटवर नाव सुद्धा तितकं चांगलं कोरलंय. उंच नाव आपल्या टेनिस क्रिकेटमध्ये या बंधूंनी जो कोडलाय. इथून मात्र चांगला चेंडू, फटका फसलाय, क्षेत्ररक्षकाने टिपलाय जेल आणि इथून मात्र छोट्या भावानं मोठ्या भावाची विकेट घेतली आणि फलंदाज बाद. हॅलो, बघा जे प्रेक्षक आहेत ना, त्या प्रेक्षकांना कव्हर करायचं आहे. कॅमेऱ्याला विनंती असेल बघा, सर्व प्रेक्षकांवर आपण नजर टाका. सर्वांना आपण स्क्रीनवर घेऊया.
सर्वांना आपण स्क्रीनवर दाखवूया, कारण हे सर्वजण या स्पर्धेचे साक्षीदार आहेत आणि त्या प्रत्येकाने ही स्पर्धा एन्जॉय केली आहे. प्रत्येकाने या स्पर्धेला आपला वेळ दिलाय, कारण आज वेळेपेक्षा महत्वाचं काही नाही आहे. वेळेनुसार जो चालतो त्याला यश मात्र मिळतंय आणि त्या वेळेनुसार चालणं आयुष्यामध्ये खूप महत्वाचं आहे. क्रॉस द लाईन खेळले, लॉंग लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे, इनफिल्डला क्लिअर, फसवलंय क्षेत्ररक्षकाला आणि चेंडू सरळ निघालाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. खलनायक कोण असेल, चॅम्पियन कोण असेल, रनर अप. येणारे बॉल राहिलेत 2 बॉल. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा ते क्षेत्र निवडलाय. फटका चांगला आहे. शॉर्ट फाईन लेग मधून डीप फाईन लेगला वाईड डिशला चेंडू फरार झालाय. येतोय बराच उशिरानं, अगदी चौकार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. प्रिया 11 गावदेवी सुकापूर संघ